जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिरूर हवेली भाजपा विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रदीप कंद यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व दंडाला काळी रेबीन बांधून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवला। प्रदीप कंद म्हणाले की महिलांचे सबलीकरण व सशक्तीकरण व्हावे म्हणून सरकार अनेक महिलांसाठी उपक्रम राबवत आहे। आताच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, महिलांना एसटी मध्ये 50% सवलत तसेच उमेद नावाची योजना देश पातळीवरून राज्यात आली आहे। बदलापूर येथील घटना समाजाला काळीमा फासणारी आहे। समाजामध्ये अशा घटना थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। शिरूर तालुका भाजपा अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, संदीप सातव, संदीप भोंडवे, श्यामराव गावडे, रेश्मा शेख, विनोद मालेराव, शरद कालेवार, निलेश जाधव, अनघा पाठक, विजय नरके, अविनाश जाधव, हर्षद ओस्तवाल, हुसेन शहा, सचिन गरुडे, उमेश शेळके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते। शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण, शिरूर। आपण सगळेजण या ठिकाणी या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी उपस्थित राहिलेलो आहोत। असा प्रसंग कोणत्याही कुटुंबावर, कोणत्याही मुलीवर येऊ नये आणि ह्याच्यासाठी खऱ्या अर्थाने जागृती निर्माण करण्याची समाजामध्ये गरज आहे। तरुणांनी, समाजाने शपथ घेतली पाहिजे की बा अशा घटना घडू नयेत म्हणून आपण त्यासाठी काही ना काहीतरी काम करणार, अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांना या पुढच्या काळामध्ये घेणं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। या घटनेचा तीव्र शब्दामध्ये आम्ही सगळेजण निषेध व्यक्त करतो। खऱ्या अर्थाने महायुतीचं सरकार, भारतीय जनता पक्ष यांची भूमिका ही महिलांचं सबलीकरण व्हावं, महिलांचं सशक्तीकरण व्हावं म्हणून त्या ठिकाणी काम करताना महाराष्ट्रात आपण सगळेजण पाहतोय। आज जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, लखपती दीदी अशा महिलांच्या सबलीकरणासाठी खूप चांगल्या योजना या ठिकाणी राज्य सरकारने आणलेले आहेत। त्याच्यामध्ये उद्देश राज्य सरकारचा, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा उद्देश एवढाच आहे की या महाराष्ट्रातल्या महिला सक्षमीकरण झालं पाहिजे आणि त्या भूमिकेतनं महाराष्ट्राचं सरकार महायुतीचं काम करते। परंतु निश्चितपणाने बदलापूरची घटना ही सामाजिकदृष्ट्या काळीमा फासणारी अशी घटना आहे आणि मला असं वाटतं की आता या पुढच्या काळामध्ये समाजामध्ये जागृती निर्माण होऊन अशा घटना त्या ठिकाणी थांबवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे। ही खऱ्या अर्थाने शपथ घेण्याची वेळ आपल्या सगळ्यांवर आलेली आहे। महिलांना बसमध्ये प्रवास करायचा असला तरी 50% तिकिटात सवलत दिली, म्हणजे महिलांसाठी काय काय चांगल्या योजना आणता येतील त्या सगळ्या योजना आणण्याचं काम, महिला बचत गटसुद्धा सक्षम करण्यासाठी उमेद नावाची योजना देश पातळीवरनं राज्यात आली आणि अतिशय प्रभावीपणे काम महिला बचत गटांसाठी सुद्धा चालू आहे। हे जरी सक्षमीकरणाचं काम चालू असेल तर सामाजिकदृष्ट्या काही गोष्टींचा ज्या वेळेला आघात होतो त्यावेळेला समाजामध्ये निश्चितपणाने एक वेगळं वातावरण निर्माण होतं। म्हणून आज आम्ही सगळे मंडळी, महायुतीचे सगळे आणि भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही या घटनेचा निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।